रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचं रसायनी पोलीस ठाण्यात आगमन होताच रसायनी पोलिसांनी त्यांचं मानवंदना आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या आकर्षक फ्रेमचं उद्घाटन करत लोकसहभागातून रसायनी पोलीस स्टेशन हद्दीतील 72 सीसीटीव्ही कॅमेरे कंट्रोल रूमचा उद्घाटन सोहळा पोलीस अधीक्षक रायगड आंचल दलाल यांच्या हस्ते रसायनी पोलीस ठाणे येथे संपन्न झाला। रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसर असल्याने लोकसंख्येत अधिकच वाढ होत आहे। यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने क्राईम डिटेक्शन वेळेतच करता यावे, शिवाय 36 गावांवर नजर ठेवण्यासाठी 72 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। यासाठी रेहनिवास कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट राजीव रंजन, ग्रामीण प्रगती फाउंडेशनचे मंगेश डफाळे, प्रिया असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कदम आदींसह लोकसहभागातून सहकार्य त्यांना मिळाले। प्रमाणे ह्या परिसरामध्ये पहिलाच कार्यक्रम होत आहे। अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या या इथे व्हायला पाहिजेत, अशी आमच्यासारख्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जर शांतता पसरायची असेल आणि एकमेकांचे विचार विनिमय एकमेकाला जर आपण एक्सचेंज करू शकलो तर मला वाटत नाही की कुठे इथे अशांतता निर्माण होईल। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मॅडम, हा जो परिसर जो आहे हा परिसर शासनाने तिसरी मुंबई म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि तिसरी मुंबई डिक्लेअर केल्यानंतर हा जो MIDC एरिया जो आहे इथे जवळजवळ 150 ते 160 कंपन्या आहेत। ह्या कंपन्यामध्ये आता शहरीकरण मुंबई आणखी ठाण्यामध्ये वाढल्यानंतर काही औद्योगिक कंपन्या पण आमच्या या परिसरामध्ये येऊ घातलेल्या आहेत। काही रासायनिक कंपन्या आहेत, 100% कुठल्याच कंपन्या व्यवस्थित कायद्याप्रमाणे चालत नसतात, परंतु या परिसरामध्ये युनियन असेल, काही गावातली मंडळी नेते मंडळी असतील, यांच्या सहकार्याने पोलिसांच्या सहकार्याने इथे आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे व्यवस्थित शांतता पसरलेली आहे आणि ह्याच्यासाठी पोलिसांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या मार्गदर्शन पोलिसांना सतत मिळो एवढीच मी आशा व्यक्त करेन आणि यापुढे आपल्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये कायदा आणि व्यवस्था व्यवस्थित शांतता राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो। त्याच्यासाठी उपस्थित माझे सहकारी श्री विक्रम कदम, सोबत रसायनी पोलीस स्टेशन इंचार्ज श्री बांगर आणि रसायनी MIDC श्री संबंधित जे आहे श्री रंजन, श्री कदम, श्री मेनन आणि श्री सैनी आणि श्री मुळे। काही लोकांचे नाव राहिले असतील, आज माझी पहिलीच भेट आहे। तर हे जे आज जे बघायला मिळतं आहे, मला खूप आनंद वाटते की पोलीस स्टेशन इंचार्ज श्री बांगर आणि विक्रम यांनी एक पुढाकार घेतला की आपल्याला क्राईम प्रिव्हेन्शनसाठी काही गोष्टींची गरज आहे आणि त्या पुढाकाराला जे इंडस्ट्रीज आहे त्यांनी प्रतिसाद देऊन त्याची मदत केली। हे आपलं जे कंट्रोल अँड कमांड सेंटर आहे ते बसवायला। CCTVचं काय महत्त्व आहे मला काय आपल्याला लेक्चर देण्याची गरज नाही आहे। आजकाल अर्बनायझेशन एवढी वाढलेली आहे आणि लोकांचं येणं जाणं सतत चालू असतात एरियामध्ये, तर CCTVच्या माध्यमातूनच आपण प्रॉपर्टी ऑफेन्सेस डिटेक्ट करू शकत। आपला जास्तीत जास्त भर याच्यावरती असणार आहे की प्रिव्हेन्शन काय माध्यमातून आपल्याला करता येईल आणि जर समजा गुन्हा घडला तर त्याच्यात त्या गुन्ह्याला लवकर डिटेक्ट करणे आणि जे काही प्रॉपर्टी गेलेली आहे ते कसं त्वरित परत आपल्याला फिर्यादीला करता येईल याच्यावरती आपला भर राहणार आहे। परत मी सर्वांचे आभार मानते ज्यांनी हे पुढाकार घेतलेला आहे। आपले जे समाजामध्ये आपल्याला गरज होती त्याच्यात काम करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी पण जसं सुरुवाती सांगितलं गेलं की त्यांनीही याच्यात कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, तर त्यांच्याही खूप कौतुक। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।